विषय असा आहे की आम्ही आणि माझ्या संघ अनेक पीडित लोक आहेत जे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी परवाना घेण्यासाठी पाठपुरावा करत आहेत। गेले 4-5 वर्षापासून कायदेशीर लढा ते देत आहेत। 2 वेळा मंत्र्यांनी आदेश केलेत की यांना लायसन देण्यात यावे। आत्ता 8 महिन्यापूर्वी पण माननीय मंत्री मोदी यांनी आदेश केले होते की यांना लायसन देण्यात यावे, परंतु बाजार समिती त्याची अंमलबजावणी करत नाही। तसेच बाजार समितीने हायकोर्टामध्ये जाऊन स्टे वगैरे काही घेतला नाही। त्या ठिकाणी शासनाचा प्रतिनिधी म्हणून सचिव म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहे, पण स्वतःच सचिव आदेशाचा अवमान करत आहे, अंमलबजावणी करत नाही व त्याकरिता मी या ठिकाणी आंदोलनाकरता बसलेलो आहे। सचिवांवर कारवाई व्हावी। आदेशाचा अवमान करणे ते स्वतःला जर शासनापेक्षा मोठे समजत आहेत, तुमचे डायरेक्टर कुठे शासनापेक्षा मोठे समजत आहेत, या सर्व विषयाच्या अनुषंगाने मी या ठिकाणी आलो आहे। नेमका न होण्यामागे त्यांचा हेतू पुरस्कृतपणे किंवा स्वतःचं एक आमचं वैयक्तिक त्यांचे हेवे दावे काही विषय असू शकतो। त्या ठिकाणी बाजार समिती म्हणजे पूर्वीचे जे पारंपरिक लोक व्यवसाय करतात त्यांनीच त्या ठिकाणी व्यवसाय करायचा, बाकीच्या लोकांनी करायचं नाही। शासन काय म्हणतं की शेतीमालाला भाव वाढला पाहिजे, त्यामुळे स्पर्धा वाढल्या पाहिजे, ज्याचे असं लोकांनी ह्या क्षेत्रात यावं म्हणून शासनाने नियमनमुक्त 2016 साली केलं आणि हेच लोक आज आम्हाला त्या ठिकाणी व्यवसाय करून देत नाही। व्यवसाय तर आम्ही करतो पण तो अनलिगल पद्धतीने करावा लागतो, मग हप्ते वगैरे देऊन। आम्हाला आमचं लायसन असलं तर आम्हाला कायदेशीर करायला काय हरकत आहे। लायसनची साधारण काय फी असेल? लायसन्सची फी म्हणजे बँक गॅरंटी, सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट किंवा हसीत प्रमाणपत्र यापैकी एकाची पूर्तता करा। तर त्यांनी आम्हाला 25 लाख रोख भरायला सांगितले होते, पण आमच्या अगोदर जे 3 ते 4 हजार परवाने त्यांनी दिले ते कायद्याच्या तरतुदीत न राहता दिले होते। आम्ही त्यांना बोला कायद्यात जे म्हटलं आहे, तुमच्या उपविधीमध्ये जे म्हटले त्याची पूर्तता आम्ही करतो, पण त्यांनी जाचेकाठी टाकल्या होत्या आणि त्याच्याबद्दल मी अपील केलं होतं मंत्र्यांकडं आणि त्या अपील माझ्या बाजूने निर्णय झाला, 2 वेळा झाला। हे म्हणजे कुठेतरी बाजार समिती कुठे आहे? ही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतला विषय आहे। नवी मुंबई वाशी। मग तिकडचे अध्यक्ष काय म्हणतात APMC? ते बोलतात की ठराव केला आम्ही हायकोर्टात जाणार आहे। त्यांना माझं एकच म्हणणं, तुम्ही हायकोर्टात जा, तुमचा अधिकार येतो, पण मला आता ऑर्डर झालेली आहे, माझ्या ऑर्डरची तुम्ही अंमलबजावणी करा, किंवा माझ्या ऑर्डरला तुम्हाला जायचं तुम्ही स्टे घेऊन या हायकोर्टातून। तसं काय त्यांनी काही केलं नाही आहे, फक्त थांबवून धरले। म्हणजे आदेश शासनाचे 2 वेळा आदेश ते मान्य करत नाहीत। मग तुमच्याप्रमाणेच महिला व्यापाऱ्यांची काय संख्या? ह्या महिलांचे व्यापार म्हणजे त्याच्यामध्ये जवळजवळ 7-8 महिला आहेत, अल्पसंख्याक लोक पण आहेत, मुस्लिम लोक पण आहेत त्याच्यामध्ये, ते आता येणारच आहेत सगळे, आणि काही शेतकरी आहेत। तर तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं त्यांच्याशी काय बोलणं झालं APMCच्या प्रमुखांशी? अच्छा, माझं नाव विनीता बर्फे आहे आणि जेव्हा मी त्यांच्या बाजार समितीच्या सचिवांशी बोलले तर त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडनं जे ह्या आमच्या जे व्यापारी संघाने जे परवान्यासाठी जी हे केलेली आहे तिथे ॲप्लिकेशन वगैरे केलेलं आहे, परंतु पणन मंत्र्यांनी यांना ती ऑर्डर दिलेली आहे की यांना हे भेटावं म्हणून, लायसन भेटावं म्हणून, परंतु ते लायसन भेटून ही ऑर्डर 8 महिन्यापूर्वी आलेली आहे। ठीक आहे, तर तिथले जे बाजार समितीचे सचिव आहेत त्यांना पूर्ण ऑथॉरिटी आहे की यांना लायसन इश्यू करण्याचं। ठीक आहे, परंतु ते सांगतात की जी जनरल बॉडी आहे ते निर्णय घेतील। जनरल बॉडीला निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे, कारण की शासन प्रथम आहे। शासनाला ती अधिकार आहे की जी ऑर्डर आलेली आहे त्याचं पूर्तता त्यांनी करायला पाहिजे, परंतु जी व्यवस्था आहे ना ही भ्रष्ट व्यवस्था कुठेतरी बदलली पाहिजे। कारण की ह्या बाजार समितीमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की ही परंपरागत आलेले तेच लोक तिथे राहिले पाहिजे, मग क्वालिटीवाले लोकांनी जायचं कुठे? ही जी बाजार समिती ही जी संस्था आहे तिची काहीतरी घटना असेल ना, मग त्याच्यामध्ये काय क्लॉज? 1960 नुसार ती नोंदणीकृत शासनाच्या आधिपत्याखाली ते काम करते आणि शासन त्या ठिकाणी स्वतः प्रतिनिधित्व त्यांचं करतं। मग त्याच्यामध्ये काही कॉज आहेत का? असं तुम्ही ज्या पद्धतीने आता आझाद मैदानामध्ये भांडत आहात, हे शासन तुमच्यावरती जो तुमच्यासारख्यावरती अन्याय होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये काय कॉज आहे? आम्ही न्याय मागत असताना शासनाने आम्हाला परिपूर्ण न्याय दिलेला आहे। शासनाच्या बाबत आमचं काही म्हणणं नाही। आमचं म्हणणं आहे की शासनाचे जे प्रतिनिधी त्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांनी शासन आदेशाचा अवमान केला आहे, अंमलबजावणी करत नाही। म्हणजे 2 तोंडी किंवा 2 कपटी जो भूमिका म्हणतो शासनाची ही स्पष्ट होते। आत्ता मला इथे शासनाला वारंवार आम्ही तक्रार केली की अंमलबजावणी करत नाही, शासन दखल पण घेत नाही। एका बाजूने आम्हाला न्याय द्यायचा आहे। कृषी मंत्र्यांकडून या संदर्भात काही त्यांना पत्र गेलंय? पणन मंत्र्यांना गेला हा विषय, पणन मंत्र्यांच्या पणन सचिवांना गेला, पणन संचालक पुणे यांच्याकडे सुद्धा हा विषय गेलेला आहे, पण त्यांनी आतापर्यंत फक्त हा बघू करू असेच
ठीक झाले आणि ऑर्डर झालेली असताना सुद्धा जर त्याच्यावर काम न करत नाही, याचा अर्थ त्यांनी संविधानाचा अपमान आहे, हे न्यायव्यवस्थेचा अपमान आहे. म्हणजे हे न्यायव्यवस्थेपेक्षा स्वतःला मोठीच समजतात. त्यामुळे आमचा हा लढा चालूच राहणार आहे. बाजार समितीच्या सचिवांनी जे उचललेले पाऊल आहे ते चुकीचं पाऊल आहे, कारण की पीडितावर हा सरळ अन्याय आहे आणि त्यांच्या विरोधात आमचा हा लढा चालूच राहणार आहे जोपर्यंत परवाना आमच्या हातात भेटत नाही तोपर्यंत.